नमस्कार, तुमचं काय नाव माझं नाव आहे राजेश शेट्टी. आणि मुंबईत किती वर्षापासून राहता आणि काय काम करता? मुंबईमध्ये मी बहुतेक 70 वर्ष झाले माझ्या वडिलाला. तेच म्हटलं तुमचं. मी लार्सन अँड टुब्रोमध्ये सर्व्हिस करतो आहे. कशामध्ये? लार्सन अँड टुब्रो. अच्छा. हां, LNT. हां. काय आहे, आता या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं आता निवडणूक लागलेली आहे. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची या ठिकाणी भरपूर काळ सत्ता राहिलेली आहे महानगरपालिकेमध्ये. परंतु आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. कोण म्हणतं की आमची शिवसेना खरी आहे, कोण म्हणतं नाही आमची शिवसेना खरं आहे, कोण म्हणतं यांची वेगळी शिवसेना आहे, यांचं हिंदुत्वचे विचार यांनी सोडून दिले, कोण म्हणतं आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे. काय वाटतं या ठिकाणी भाजपचे पण काही विकास काम आहे, मेट्रोसारखे प्रकल्प भाजपने या ठिकाणी आणले. भाजपच्या विकासाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं किंवा महानगरपालिकेत नेमकी काय वाटतं, सत्ता कुणाला द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही एक ऐकून घ्या की 2017चा जो इलेक्शन होता तो काळ वेगळा होता आणि 2025चा जो इलेक्शन आहे तो लेट टाईप फाईट आहे. याचं उदाहरण एक तुम्हाला सांगतो की राज आणि उद्धव दोघे एकत्र आले तर मुंबईमध्ये जो राहणारा मराठी माणूस आहे त्याचा जल्लोष झाला आणि याचा परिणाम तर महानगरपालिकामध्ये येणार. आणि का जो मराठी मत जो तुटायचा होता तो मराठी मत आता एकत्र होणार याच्यामध्ये. आणि मुंबईमध्ये मराठीला वाचवण्याचं एकच आहे, उद्धव आणि राज. आम्ही BJPची बी सत्ता बघितली, जमीन लेवलवर कोण काम करत नाही हो. आता तुम्ही पालकमंत्री आहे, पालकमंत्रीचा काय असतो, पालनहार, मुंबईचा पालन करणारे. महानगरपालिकेचा दवाखाना बघा, लोकाला दवाई नाही आहे, संडास भरलेले, चहापेक्षा किटली गरम. म्हणजे मुंबईत सुद्धा अशी परिस्थिती हॉस्पिटलची, सरकारी हॉस्पिटलची. कॅम्पला जावा, नायरला जावा, 23 नंबरमध्ये वार्डमध्ये जावा ना, किती संडास भरलेले. तिकडचा DNA काय बघतो आहे. सामान्य माणूस तेव्हा फिरतो तेव्हा माहिती पडतो की मुंबईमध्ये काय आहे, जमिनी अस्तरमध्ये कोण काय काम करतो. आता तुमच्या मागे पुढे मी फिरला, तो नेता नाही होत. नेता तो असतो जो रस्त्यावर उतरतो, लोकांची हालचाल काय आहे. आज नेता म्हणजे फक्त फॅशन झाली आहे, लाल दिवा आणि मला फक्त नेता म्हणा बस, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आता कोई मोठा माणूस काय सेंटर गव्हर्नमेंटमध्ये कोई येणारे असतो तो मोठा मोठा बॅनर लावतात आहे, खाली बॅनरामध्ये खाली हात जोडतात आहे. जमिनीवर आहे का मला सांगा. मुंबईची परिस्थिती काय, आज किती महाग झाले, लोकाला किती कष्ट होतात आहे.